निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, मुंबईचा जर विचार केला तर शिंदेंची प्रतिष्ठा आणि ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागतेय, कारण का शिवसेनेचा मुंबई हा देखील एक बालेकिल्ला मानला जातो। त्यामुळे मुंबईच्या निकालाकडे अर्थात विशेष करून शिवसेनेचं जास्त लक्ष असेल। नक्कीच प्रज्ञा, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस वेगळे झाले त्याचा थेट परिणाम आता या विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे संपूर्ण मुंबईतल्या। आणि नेमकं कोण कुणाच्या बाजूने आहेत, मतदार नेमके कुणाच्या बाजूने आहेत हे पहिल्यांदा स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। कारण विधानसभा निवडणूक ही चेहऱ्याकडे बघून असणार आहे, लोकसभेसारखी परिस्थिती नाही आहे, यावेळेसची परिस्थिती वेगळी आहे। त्यामुळं जनता नेमकी कुणाच्या बाजूने हे स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहेत। मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातली सध्याची प्रज्ञा आपण दृश्य पाहतोय। अधिकारी पोहोचायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आता 6 वाजेपर्यंत अधिकाऱ्यांना या ठिकाणी पोहोचायचं होतं आणि साधारणपणे 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वीची ही सगळी प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईत काँग्रेस असेल, यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल आणि भाजप असेल, या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सध्या जे कल हाती येत आहेत त्यानुसार कुठेतरी भाजपच्या बाजूनं सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तरी वातावरण पाहायला मिळते। भाजपच्या जास्त जागा येतील अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। कारण लोकसभेला ज्या चुका झाल्या होत्या त्या कुठेतरी चुका टाळल्याचं यावेळी आपल्याला पाहायला मिळाले आहे आणि भाजपनं जे उमेदवार पुन्हा एकदा तेच जे सध्या आमदार होते त्यांना संधी दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी हे आमदार निवडून येतील अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येते। दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचा जर आपण विचार करायला गेला तर दक्षिण मुंबईमध्ये त्यांचं एक चांगलं महत्त्व आहे। लालबाग असेल, वरळी असेल, या ठिकाणच्या ज्या त्यांच्या सीट्स आहेत त्या निवडून येतील अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येते। सध्या सगळ्यात जास्त जी चर्चा आहे ती वरळीची आणि माहीमची आहे, कारण 2 ठाकरे या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढताना पाहायला मिळत आहेत। आदित्य ठाकरे निवडून येतील अशा पद्धतीची चर्चा आहे। मात्र माहीममध्ये काय होणार ह्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे या ठिकाणाहून निवडणूक लढत आहेत। त्यांच्यासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंचा उमेदवार अशा पद्धतीचं तिरंगी निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी नेमकी कोणाच्या पदरात मतं पडल्यात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मनसेची स्वतःची या ठिकाणं काही मतं आहेत, यासोबतच त्यांना आता भाजपनं कशा पद्धतीनं मदत केली हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एकंदरीतच महायुतीचा उमेदवार नेमका कोण असेल आणि कुणाला पाठिंबा द्यायचा याच्यावरून महायुतीमध्ये गोंधळाचं वातावरण माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं। पुढे आपण जर गेलो तर पुढे वांद्रेचा विषय आहे। या ठिकाणी पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे आमदार जिशन सिद्दीकी जे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आहेत, त्यांच्यासमोर वरुण सरदेसाई यांचं एक आव्हान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। खरं तर एक सिंपतीची लाट कुठेतरी जिशन सिद्दीकी यांना मिळेल अशा पद्धतीची चर्चा वर्तवण्यात येत होती। मात्र ज्या पद्धतीची या ठिकाणी लढत झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी देखील एक टफ फाईट झाल्याचं मानलं जात आहे। यासोबतच शेजारीच असणाऱ्या अणुशक्ती नगर, यासोबतच शिवाजीनगर, मानखूर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आहेत। कारण नवाब मलिकांना कधीही आपण महायुतीचे उमेदवार आहोत अशा पद्धतीची कुठलीच माहिती समोर आणलेली नाहीये। कारण या ठिकाणी MIM यासोबतच अबू आझमी सपाचे उमेदवार नवाब मलिक आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बुलेट पाटील अशा पद्धतीची एक चौरंगी लढत पाहायला मिळालेली आहे। कुठेतरी मुस्लिम मतांची जर विभागणी झाली तर आपण निवडून येऊ शकू अशा पद्धतीचा विश्वास नवाब मलिकांचा पाहायला मिळाला। तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 3 मुस्लिम उमेदवार आहेत, त्यांची कुठेतरी मतांची विभागणी होईल आणि त्यामुळे माझी सीट जी आहे ती निवडून येईल असा विश्वास त्यांना व्यक्त केलेला आहे। शेजारीच अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाची देखील प्रचंड चर्चेत होती, कारण स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यासोबतच सना मलिक, नवाब मलिकांची कन्या हे निवडणूक या ठिकाणी लढताना पाहायला मिळत आहेत। दुरंगी लढत या ठिकाणी पार पडलेली आहे। निलेश, तू सांगतोय त्याप्रमाणे मुंबईतले बहुतांश मतदारसंघ हे प्रतिष्ठेचेच मानले जात आहेत, कारण का अनेक महत्त्वाचे चेहरे मुंबईमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निलेश, मुंबई संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या